लास्ट लेक्चरमध्ये आपण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल ऑफ मास हा पॉईंट बघितला होता. तर या लेक्चरमध्ये आपण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल ड्यू टू स्पेरिकल शेल हा पॉईंट कन्सिडर करणार आहोत. तर ह्या कंडिशनमध्ये 3 केस आहेत. आपल्याला एक स्पेरिकल शेल कन्सिडर करायची आहे आणि त्या स्पेरिकल शेलच्या बाहेर एक पॉईंट घ्यायचं आहे, म्हणजे आउटसाईडला, त्यानंतर इनसाईडला एक आणि ऑन द सरफेस एक. म्हणजे 3 कंडिशनला आपल्याला पोटेन्शियलची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. मग आपण इथे एक स्पेरिकल शेल कन्सिडर करू सुरुवातीला. एक आपण स्पेरिकल शेल कन्सिडर केलेली आहे, ज्याचं की मास हे कॅपिटल M आहे. त्यानंतर त्याच्या आउटसाईडला एक आपण पॉईंट घेऊ, सेंटरपासून एक आउटसाईडला आपण पॉईंट घेऊ. P हा पॉईंट आपण कन्सिडर केलेला आहे, ज्याचे की सेंटर O आहे आणि ह्या स्पेरिकल शेलचं मास आहे कॅपिटल M आहे. मग इथं आपण सांगू शकतो कन्सिडर अ थिन स्पेरिकल शेल, ज्याचा की मास, कन्सिडर अ थिन स्पेरिकल शेल ज्याचे की मास काय आहे, मास कॅपिटल M आहे. त्यानंतर सेंटर O कन्सिडर केलेला आहे आपण, सेंटर O, आणि त्याची रेडियस ही कॅपिटल R कन्सिडर करू आपण. म्हणजे ह्या स्पेरिकल शेलची रेडियस ही R आहे, कॅपिटल R. आता पुढे आपल्याला बघायचं त्याचं एक आता इथं हे स्पेरिकल शेल असल्यामुळं आता इथं आपल्याला त्याचा सरफेस एरिया कन्सिडर करायचं आहे. आणि ह्या सरफेस एरियाची व्हॅल्यू आपण कोणत्या फॉर्म्युला काढू शकतो, तर मास पर युनिट सरफेस एरिया ऑफ द सेल, म्हणजे मास पर युनिट सरफेस एरिया शेलचा काही मास पर युनिट सरफेस एरिया, मास पर युनिट सरफेस एरिया. आता ह्या मास पर युनिट सरफेस एरियालाच आपण काय म्हणतो, सिग्मा म्हणतो. म्हणजे हे डेन्सिटी म्हणतो आपण त्याला. मग हे मास ह्याचं काय येईल, आपण काय कन्सिडर केलेलं आहे, कॅपिटल M, आणि सरफेस एरिया काय आहे 4 पाय कॅपिटल R. या इक्वेशनला आपण इक्वेशन नंबर 1 सपोज करू. आता या केसमध्ये किंवा या पॉईंटमध्ये आपल्याला 3 केस कन्सिडर करायचे. जेव्हा आपला पॉईंट हा आउटसाईडला असतो, जेव्हा आपला पॉईंट हा इनसाईडला असतो, आणि ऑन द सरफेस. या इक्वेशनला सिग्मा इक्वल्स टू M/4 पाय R² ला आपण इक्वेशन 1 कन्सिडर केलं आहे. इथं 4 पाय R² हे सरफेस एरिया आहे स्पेरिकल शेलचा. आता यामध्ये आपल्याला 3 केस कन्सिडर करायचे आहेत. जेव्हा आपला पॉईंट, जो आपण पॉईंट कन्सिडर केलेला आहे, जेव्हा तो स्पेरिकल शेलच्या आउटसाईडला असेल, तेव्हा आपल्याला पोटेन्शियलची व्हॅल्यू काढायचं आहे, जे की इथं आपण दाखवलेलं आहे ऑलरेडी. हा P पॉईंट आउटसाईडला आहे. जेव्हा तोच पॉईंट जर इनसाईडला असेल तर आपल्याला पोटेन्शियलची व्हॅल्यू काढायचे. आणि जेव्हा तो पॉईंट या सरफेस एरियावरती असेल स्पेरिकल शेलच्या, तेव्हा आपल्याला त्याचं पोटेन्शियल कॅल्क्युलेट करायचं. आता आपण बघू केस फर्स्ट बघू आपण. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल ॲट अ पॉईंट outside the cell, यासाठी आपण हा पॉईंट P आउटसाईडला घेतलेला आहे. आता आपण त्यामध्ये सांगू शकतो की जर आपण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल हे आउटसाईड ह्या पॉईंट P ला काढायचं असेल, तर आपल्याला काय करावं लागेल, इथं थोडी एक सेल कन्सिडर करावं लागेल आपल्याला, इमॅजिनरी. कोणती शेल, तर एक रिंग टाईप शेल आपल्याला कन्सिडर करावी लागेल. इथं ही डायग्राममध्ये आपण ते काढून दाखवू. हा सेंटर O, हा सेंटर P, आणि ह्या दोन्हीमधलं जे डिस्टन्स आहे ते आपण
स्मॉल आर कन्सिडर केलेलं आहे. इथं हे रिंग आहे, ह्या रिंगला आपण काय म्हणलं, हे CD आणि हे E आणि F. अँगल EOP हा थीटा कन्सिडर करायचा आहे आपल्याला. EOP हा अँगल थीटा आणि हा जो COE जो आहे हा D थीटा. म्हणजे आपल्याला पॉईंट Pला पोटेन्शियल काढायचे, त्यासाठी आपण इथं एक रिंग कन्सिडर केलेली आहे, इमॅजिनरी रिंग कन्सिडर केलेली आहे आपण. कोणती? CEFD ही एक रिंग आहे आणि ही रिंग आपण इथं कन्सिडर केलेली आहे. इथं आपण लिहू शकतो, कन्सिडर one elementary ring CEFD. आता ह्या डायग्राममध्ये आपण सांगू शकतो, जर साइन थीटाची व्हॅल्यू, आता आपल्याला काय करायचं आहे, इथे एक पॉईंट कन्सिडर करायचं आहे OP पॉईंट हा EF, ह्या रिंगच्या EF या लाईनला OP पॉईंटच्या ठिकाणी कनेक्ट करतो, त्याला आपण पॉईंट K कन्सिडर करायचं आहे. आणि OP या सर्क्युलर शेलला, स्पिरिकल शेलला ज्या पॉईंटमध्ये कनेक्ट करतो तो पॉईंट आपल्याला A कन्सिडर करायचा. मग आता ह्या रिंगची रेडियस काय होईल? रेडियस ऑफ रिंग इक्वल्स टू हे EK ही रेडियस आहे या रिंगची, आपण बघू शकतो या डायग्राममध्ये. फक्त ह्या रिंगसाठी कन्सिडर करतो आहे आपण. रेडियस ऑफ रिंग ही EK आहे, त्याची व्हॅल्यू काढायचं आहे आपल्याला. तर या डायग्राममध्ये आपण सांगू शकतो, जर साइन थीटाची व्हॅल्यू जर आपण काढली, साइन थीटा काय येईल? EK डिवायडेड बाय OE. परंतु OE काय आहे? रेडियस आहे, जे की कॅपिटल R कन्सिडर केलेली आहे आपण. मग EK काय येईल? EK डिवायडेड बाय R. त्यामुळे EK काय येईल? R साइन थीटा. या फॉर्म्युल्यावरून EK काय येईल? EK इक्वल्स टू R साइन थीटा. ही झाली EK ची व्हॅल्यू झाली. आता ही जी काही रिंग आहे, ही रिंगची आपण CE ची व्हॅल्यू काढू आपण. CE जो काही हे आर्क आहे, ह्या CE ची व्हॅल्यू काय येईल? C इक्वल्स टू रेडियस इंटू अँगल. रेडियस कॅपिटल R कन्सिडर केलेली आहे आणि हा जो काही अँगल आहे, अँगल COE हा काही D थीटा आहे. त्यामुळं आपण पहिल्यांदा काय केलं, EK ची व्हॅल्यू काढली आपण. EK काय आहे इथं? EK आहे रेडियस ऑफ द रिंग आहे. त्यानंतर आपण CE ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. CE म्हणजेच काय? ची विड्थ आहे, विड्थ ऑफ द स्फेरिकल शेल. ते म्हणू शकतो आपण विड्थ ऑफ द रिंग विच इज इक्वल टू C इक्वल्स टू R इंटू D थीटा. आता आपण काय करू, आपण एरिया ऑफ एलिमेंटरी रिंग कॅल्क्युलेट करू. एरिया ऑफ एलिमेंटरी रिंग एरिया काय येईल? सर्कम्फरन्स इंटू थिकनेस किंवा विड्थ म्हणतो आपण त्याला. एरिया इक्वल्स टू सर्कम्फरन्स इंटू थिकनेस ऑफ द रिंग. तर हे सर्कम्फरन्स म्हणजे काय असतं? हे 2π सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला काय असतो? 2πr असतो. परंतु इथं आपण रेडियस काय कन्सिडर केली आहे? रिंगची EK कन्सिडर केलेली आहे, जे 2π EK इंटू थिकनेस किंवा विड्थ ज्याला म्हणतो आपण, याला आपण थिकनेस
थिकनेस इक्वल्स टू विड्थ, म्हणजे हे आर डी थिटा आपण कन्सिडर केलेलं आहे. म्हणजे 2 पाय ई केच्या ठिकाणी आर साईन थिटा घेऊ आपण, इंटू हे आर डी थिटा. म्हणजे एरिया ऑफ एलिमेंटरी रिंग काय येईल मग 2 पाय आर इंटू आर, आर स्क्वेअर साईन थिटा इंटू डी थिटा. मध्ये काय बघितलेलं आहे, मास पर युनिट एरिया दॅट इज सिग्मा इक्वल्स टू एम अपॉन 4 पाय आर स्क्वेअर बघितलेलं आहे. आणि आता आपल्याला हे एरिया ऑफ एलिमेंटरी रिंगची व्हॅल्यू काय आली 2 पाय आर स्क्वेअर साईन थिटा इंटू डी थिटा आली. आता याच्यावरून आपल्याला मास काढायचं आहे एलिमेंटरी रिंगचं. मासचा फॉर्म्युला काय असेल, मास ऑफ एलिमेंटरी रिंग म्हणजे त्याची व्हॅल्यू काय येईल, मास पर युनिट सरफेस एरिया, म्हणजेच त्याला आपण सिग्मा कन्सिडर केलेला आहे, इंटू एरिया ऑफ एलिमेंटरी रिंग. एम डिवायडेड बाय 4 पाय आर स्क्वेअर इंटू एरिया काय आलेलं आहे 2 पाय आर स्क्वेअर साईन थिटा इंटू डी थिटा. याच्यामध्ये आपण काही क्वांटिटी आपण कॅन्सल करू शकतो. हे पाय आर स्क्वेअर कॅन्सल होईल, इथे हे 2 राहील, म्हणजे हे काय राहील एम अपॉन 2 साईन थिटा इंटू डी थिटा. मास ऑफ एलिमेंटरी रिंगला सपोज करा आपण डी एम कन्सिडर करू, त्यामुळे डी एमची व्हॅल्यू काय आली एम अपॉन 2 साईन थिटा इंटू डी थिटा. आता आपल्याला काय काढायचं, पोटेन्शियल, ह्या रिंगमुळे जे पोटेन्शियल क्रिएट होतं ते काढायचं. त्यामुळे आपण इथं लिहू शकतो पोटेन्शियल ॲट अ पॉईंट ड्यू टू एलिमेंटरी रिंग. काय येईल हे पोटेन्शियलची व्हॅल्यू डी व्ही इक्वल्स टू मायनस जी डी एम डिवायडेड बाय एक्स. हे कशामुळे येईल हे आपण डायग्राममध्ये बघू शकतो. आपण ही रिंग कन्सिडर केलेली आहे. ह्या रिंग आता इथं एक आपल्याला लाईन ड्रॉ करायचं आहे, ह्या ईला पीपर्यंत कनेक्ट करायचं आहे आपल्याला. आपण काय करू, हे ई पासून ह्या पी पर्यंतचं हे असं डिस्टन्स कनेक्ट करू, आणि याला आपण डिस्टन्स हे ई पी जे डिस्टन्स आहे त्याला आपण एक्स कन्सिडर करू. म्हणजे इथं बघू शकतो आपण आता ह्या आपण हे CEFD ही जी काही शेल आहे त्यापासून ह्या पीपर्यंतचं डिस्टन्स आपण एक्स कन्सिडर केलेलं आहे. त्यामुळं आणि आपण ह्या एलिमेंटरी रिंगमुळे जे पोटेन्शियल तयार होते ते आपण पाहत आहोत. त्यामुळं इथं काय येईल आपल्या डी व्हीची व्हॅल्यू मायनस जी डी एम डिवायडेड बाय एक्स येईल. कारण जनरली फॉर्म्युला आपण बघितलेलं आहे पोटेन्शियलचं काय असतो, जी एम डिवायडेड बाय आर असतो, व्हेअर एम इज अ मास आणि आर इज अ डिस्टन्स असते. परंतु इथं मास आपण डी एम कन्सिडर केलेलं आहे कारण आपण एलिमेंटरी रिंगचं बघत आहोत आणि एक्स हे त्याचं डिस्टन्स आहे. मग आता ह्या डी एमची व्हॅल्यू इथं आपण ऑलरेडी काढलेली आहे. डी एम काय आहे एम अपॉन 2 साईन थिटा डी थिटा, ती आपण इथं पुट करू, विच इज इक्वल टू मायनस जी डिवायडेड बाय एक्स. आणि ह्या डी एमची व्हॅल्यू काय आहे कॅपिटल एम अपॉन 2 साईन थिटा डी थिटा, साईन थिटा इंटू डी थिटा. त्यामुळे इथं कधी लिहिता येईल आपल्याला हे इथे जी एम डिवायडेड बाय 2x साईन थिटा इंटू डी थिटा. इथं आपण इक्वेशन याला 2 म्हणू आणि याला इक्वेशन नंबर 3 देऊ. हे फक्त आपण ह्या डी एमची व्हॅल्यू ठेवली इथं म्हणू शकतो फ्रॉम इक्वेशन 2. आता डी व्हीची व्हॅल्यू आपण इथं काढली. आता आपण या डायग्राममध्ये बघू शकतो हा जो काही ट्रायंगल आहे ई के पी हा एक राईट ट्रायंगल आहे. हा ई के पी हा एक राईट ट्रायंगल आहे. त्यामुळे इथं आपण म्हणू शकतो ई पीचा स्क्वेअर इक्वल्स टू ई केचा स्क्वेअर प्लस के पीचा स्क्वेअर इन राईट ट्रायंगल in right angled triangle
ई के पी ई पीचा स्क्वेअर इक्वल्स टू ई केचा स्क्वेअर प्लस के पीचा स्क्वेअर. आता इथं या डायग्राममधून आपण सांगू शकतो के पीचं डिस्टन्स काढायचं आहे. तर के पीचं डिस्टन्स हे आपण जेव्हा ओ पीमधून ओ के मायनस करू तेव्हा इथं काही ही के पी येईल. त्यामुळे ह्या डायग्राममध्ये आपण इथे लिहू शकतो ई केचा स्क्वेअर प्लस ओ पी मायनस ओ केचा स्क्वेअर ई पीचा स्क्वेअर इक्वल्स टू. आता ह्या इक्वेशनमध्ये ई केची व्हॅल्यू आपण ऑलरेडी काढलेली आहे. काय आहे? आर साइन थिटा. आर साइन थिटाचा स्क्वेअर. ओ पी काय आहे? स्मॉल आर आहे मायनस. तर ओ कीची व्हॅल्यू काढायची आणि ई पी ऑलरेडी काय आहे? एक्स आहे, मग त्याला आपण एक्स स्क्वेअर लिहू शकतो. आता ओ कीची व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला इथं. आता ओ कीची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण इथं काय कन्सिडर करू? कॉस थिटा कन्सिडर करू. याचा कॉस थिटा काय येईल? कॉस थिटा इक्वल्स टू काय येईल? हे ॲडजस्टंट म्हणजे ओ के डिवायडेड बाय ओ ई. ओ के डिवायडेड बाय ओ ई काय आहे? आर आहे. म्हणजे ओ के काय येईल? आर कॉस थिटा येईल. ओ के इक्वल्स टू काय येईल? आर कॉस थिटा येईल. मग ही व्हॅल्यू आपण इथं पुट करू डायरेक्ट. ओ के इक्वल्स टू काय? कॅपिटल आर कॉस थिटा स्क्वेअर. त्यामुळे हे काय येईल? एक्स स्क्वेअर इक्वल्स टू आर स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा प्लस हे स्मॉल आर स्क्वेअर प्लस हे कॅपिटल आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा ए स्क्वेअर प्लस पी स्क्वेअर मायनस 2ab जे 2 स्मॉल आर कॅपिटल आर कॉस थिटा. आता ह्या आर स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा आणि आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटामध्ये जर आपण आर स्क्वेअर कॉमन काढलं तर काय येईल? साइन स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा जे की 1 होऊन जाईल. त्यामुळे हे कॅपिटल आर स्क्वेअर प्लस स्मॉल आर स्क्वेअर मायनस 2 स्मॉल आर कॅपिटल आर कॉस थिटा ही कशाची? एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू येईल. मग आता जर आपण काय केलं, ह्याच्या टर्म जर एल एच एसला घेतला तर हे काय येईल? एक्स स्क्वेअर मायनस कॅपिटल आर स्क्वेअर मायनस स्मॉल आर स्क्वेअर इक्वल्स टू मायनस 2 स्मॉल आर कॅपिटल आर कॉस थिटा. आणि हे 2 स्मॉल आर कॅपिटल आर जर आपण इकडे एल एच एसला घेतलं तर काय येईल? एक्स स्क्वेअर मायनस कॅपिटल आर स्क्वेअर मायनस स्मॉल आर स्क्वेअर डिवायडेड बाय 2 स्मॉल आर कॅपिटल आर इक्वल्स टू मायनस 2 विच इज इक्वल्स टू फक्त मायनस कॉस थिटा राहिली तर कॉस थिटा. आता ह्या इक्वेशनला आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे. ह्या इक्वेशनला जर डिफरन्शिएट करायचं असेल तर इथं हे कॅपिटल आर कॉन्स्टंट आहे, स्मॉल आर कॉन्स्टंट आहे डिस्टन्स असल्यामुळं. फक्त इथे व्हेरिएबल काय आहे? एक्स आहे. याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल मग? 2x dx डिवायडेड बाय 2 स्मॉल आर कॅपिटल आर विच इज इक्वल टू हे मायनस हे कॉस थिटाचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? मायनस साइन थिटा येईल. मग हे मायनस मायनस काय होईल? प्लस होऊन जाईल. त्यामुळे इथं साइन थिटाची व्हॅल्यू काय येईल? साइन थिटा इक्वल्स टू 2x dx डिवायडेड बाय 2 स्मॉल आर इंटू कॅपिटल आर. याला आपण इक्वेशन नंबर नेक्स्ट देऊ. इक्वेशन नंबर 4 आपण कन्सिडर करूया. आता ही जी साइन थिटाची व्हॅल्यू आहे ही इक्वेशन 3 मध्ये आपण पुट करू. पुट 4 इन 3 म्हणजे पुट इक्वेशन 4 इन इक्वेशन 3. आपल्या डी व्हीची व्हॅल्यू काय येईल? मग डी व्ही इक्वल्स टू काय येईल? डी व्ही इक्वल्स टू काय आहे आपलं इक्वेशन 3 मायनस जी एम अपॉन 2x मायनस जी एम डिवायडेड बाय 2x इंटू साइन थिटा डी थिटा आहे. साइन थिटा काय आलेला आहे आपला? 2x dx डिवायडेड बाय 2 स्मॉल आर इंटू कॅपिटल आर. बरोबर आहे ना? आपण काय केलेले? साइन थिटाची व्हॅल्यू आपण डायरेक्ट त्याच्यामध्ये
पुट केली. साईन थिटा इथं डी थिटा राहिला, कारण इथं 2x dx लिहिलेलं आहे आपण. म्हणजे हे साईन थिटा डी थिटा इक्वल्स टू 2x dx डिवायडेड बाय 2 स्मॉल आर इंटू कॅपिटल आर. मग साईन थिटा डी थिटाची व्हॅल्यू आपण डायरेक्ट इथं पुट केली. मग इथं काय होईल, हे 2 कॅन्सल होईल. म्हणजे इथं काय राहील, मग हे एक्स आणि एक्ससुद्धा कॅन्सल होईल. म्हणजे इथं काय राहील, फक्त -gm डिवायडेड बाय 2 स्मॉल आर कॅपिटल आर इंटू dx. ही आली dvची व्हॅल्यू आहे. आता नेक्स्ट ठेवू आपण इक्वेशन नंबर 5. आता फक्त आपल्याला काय करायचं, ह्याला इंटिग्रेट करायचं. आता इंटिग्रेट करण्यासाठी पहिल्यांदा लिमिट आपल्याला कन्सिडर करायचे. तर आपण ह्या डायग्राममध्ये बघू शकतो आपले लिमिट काय काय येतील. आपली रेडियस आहे कॅपिटल आर आणि ही OP डिस्टन्स आहे स्मॉल आर. मग आपल्याला लिमिट काय कन्सिडर करावे लागतील, तर ह्या कॅपिटल आर मायनस स्मॉल आर मायनस कॅपिटल आर टू स्मॉल आर प्लस कॅपिटल आर, हे आपण लिमिट याचे कन्सिडर करू. मग आपण इथं म्हणू शकतो याला इंटिग्रेटिंग अबोव्ह इक्वेशन. इंटिग्रेशन ऑफ dv इक्वल्स टू, आता याच्यामध्ये हे g कॉन्स्टंट आहे, कॅपिटल M कॉन्स्टंट आहे. g कशामुळे कॉन्स्टंट आहे, तो युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, मास कॉन्स्टंट आहे. r आणि हे r म्हणजे स्मॉल आर आणि कॅपिटल आर हे डिस्टन्स आहेत, त्यामुळे ते कॉन्स्टंट आहेत. ते आपण इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊ शकतो. -gm/2 स्मॉल आर कॅपिटल आर इंटू dx. आपले लिमिट्स काय येतील, स्मॉल आर मायनस कॅपिटल आर आणि स्मॉल आर प्लस कॅपिटल आर, विच इज इक्वल टू इंटिग्रेशन dvचं काय येईल, v हे -gm डिवायडेड बाय 2 स्मॉल आर कॅपिटल आर x dx इंटिग्रेशन x स्मॉल आर मायनस कॅपिटल आर स्मॉल आर प्लस कॅपिटल आर. मग हे आपण पुट करू इथे व्हॅल्यू, विच इज इक्वल्स टू v इक्वल्स टू इथं काय येईल, -gm/2 स्मॉल आर कॅपिटल आर. पुट अप्पर लिमिट काय आहे, स्मॉल आर प्लस कॅपिटल आर मायनस हे स्मॉल आर मायनस कॅपिटल आर, विच इज इक्वल टू -gm डिवायडेड बाय 2 स्मॉल आर कॅपिटल आर. जे काय येईल, स्मॉल आर प्लस कॅपिटल आर हे मायनस आर मायनस 2 हे काय येईल प्लस आर. म्हणजे हे इथं काय हे स्मॉल आर मायनस आर कॅन्सल होईल. म्हणजे इथं काय राहील, -gm डिवायडेड बाय 2 स्मॉल आर कॅपिटल आर इंटू हे आर प्लस आर काय येईल 2r येईल. मग हे 2r कॅन्सल होईल. तर काय राहील, -gm डिवायडेड बाय स्मॉल आर, हे पोटेन्शियलची व्हॅल्यू असेल. म्हणजे ही आपली जी पोटेन्शियलची व्हॅल्यू आली ती कुठं असेल, आउटसाईडला असेल. त्यामुळे इथं म्हणू शकतो आपण v आउटसाईड इक्वल्स टू -gm डिवायडेड बाय स्मॉल आर. हे आपण आउटसाईडला हे व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली. आता केस सेकंड कन्सिडर करू आपण, ऑन द सरफेस. The case second at a point on the surface, किंवा त्याला फक्त आपण ऑन द सरफेस ऑफ द शेल असं सुद्धा म्हणू शकतो. आता ह्या डायग्राममध्ये ही केस एकदम इझी आहे, कारण जर आपण हा पॉईंट ह्या सरफेसवर कन्सिडर केला, इथं म्हणू शकतो आपण ह्या सरफेसवर जर स्पेरिकल शेलचा जर आपण कन्सिडर केला, तर इथं म्हणू शकतो आपण ही स्मॉल आरची व्हॅल्यू किती होईल, हे रेडियस ऑफ द शेल एवढी होईल. म्हणजे स्मॉल आर इक्वल्स टू कॅपिटल आर. या केसमध्ये फक्त हीच व्हॅल्यू आपल्याला पुट करायचं. इथं आपण म्हणू शकतो इन दिस केस स्मॉल आर इक्वल्स टू काय येईल, कॅपिटल आर. बस मग व्ही सरफेसची व्हॅल्यू काय येईल, -gm डिवायडेड बाय कॅपिटल आर. कशामुळं, कारण इथं स्मॉल आर इक्वल्स टू कॅपिटल आर आहे. ही त्याच्या सरफेसची व्हॅल्यू असेल -gm डिवायडेड बाय कॅपिटल आर.
आपण दोन केस बघितल्या, एक ऑन द सरफेस बघितली आणि एक आउटसाइड द सरफेस बघितली, आउटसाइड द सरफेस ऑफ द शेल. आता एक लास्ट कंडिशन बघायचं आहे आपल्याला, ॲट अ पॉईंट इनसाइड द स्पेरिकल शेल बघायचं आहे. त्यामुळे इथं आपण केस थर्ड, सॉरी हे व्ही आपण थोडं प्रॉपर काढू इथं. आता केस थर्ड बघू आपण. केस थर्ड, आपला जो पॉईंट आहे, पॉईंट इनसाइड द स्पेरिकल शेल. इनसाइडला आपण कन्सिडर करू तो पॉईंट. आता त्याची आपण एक डायग्राम काढून घेऊ. इनसाइडची डायग्राम सेम येईल, फक्त तो जो पॉईंट आहे तो इनसाइडला आपण कन्सिडर करू. सपोज करा हा एक पॉईंट आहे, हा सेंटर ओ आणि हा आपला पॉईंट जो आहे पी आहे, आणि जो काही आपण डिस्टन्स किती घेतलेली आहे स्मॉल आर, म्हणजे ओ पी डिस्टन्स हे स्मॉल आर आहे आणि आपली रेडियस ऑफ शेल किती आहे जी सुरुवातीला कन्सिडर केलेली कॅपिटल आर. मग बाकी ह्या डायग्राममध्ये सेम जे काही आपण ऑलरेडी कन्सिडर केलेलं आहे. आता इथं आपण एक इक्वेशन डायरेक्ट लिहू शकतो, जे की डी व्हीचं आपण सुरुवातीला लिहिलं होतं. कोणतं होतं ते? डी व्ही इक्वल्स टू मायनस जी एम डिवायडेड बाय, डी व्हीचं इक्वेशन काय होतं हे मायनस जी एम डिवायडेड बाय, हे इथं हे ऑलरेडी लिहिलेलं आहे आपण. डी इक्वेशन 5 मायनस जी एम डिवायडेड बाय 2 स्मॉल आर कॅपिटल आर इंटू डी एक्स. आता इथं फक्त आपल्याला इंटिग्रेशनचे लिमिट्स बघायचे. जेव्हा आपला जो काही पॉईंट आहे जो तो इनसाइडला असेल तर ह्या डायग्रामवर आपण सांगू शकतो आपले लिमिट्स काय येतील, कॅपिटल आर मायनस स्मॉल आर टू कॅपिटल आर प्लस स्मॉल आर. कारण ह्या डायग्राममध्ये बघू शकतो आपण ओपी डिस्टन्स स्मॉल आर आहे, परंतु आपली रेडियस ही कॅपिटल आर आहे, त्यामुळे त्याचे फक्त लिमिट्स चेंज होतील. त्यामुळे ह्या इक्वेशनला आपण इंटिग्रेट करू शकतो. इंटिग्रेटिंग अबोव इक्वेशन, इंटिग्रेशन ऑफ डी व्ही इक्वल्स टू मायनस जी एम डिवायडेड बाय 2 स्मॉल आर कॅपिटल, हे कॉन्स्टंट आहे, आणि हे डी एक्स ह्याचे लिमिट्स काय येतील, हे कॅपिटल आर मायनस स्मॉल आर आणि कॅपिटल आर प्लस स्मॉल आर. बस मग परत इंटिग्रेशन काय, डी व्हीचं व्ही विच इज इक्वल टू मायनस जी एम डिवायडेड बाय 2 स्मॉल आर कॅपिटल आर, आणि हे एक्स डी एक्स इंटिग्रेशन हे कॅपिटल एक्स, सॉरी डी एक्स इंटिग्रेशन हे एक्स येईल, हे याचे लिमिट्स काय येतील कॅपिटल आर मायनस स्मॉल आर आणि कॅपिटल आर प्लस स्मॉल आर, विच इज इक्वल टू मायनस जी एम डिवायडेड बाय 2 स्मॉल आर कॅपिटल आर, हे अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, विच इज इक्वल्स टू मायनस जी एम डिवायडेड बाय 2 स्मॉल आर कॅपिटल आर, हे कॅपिटल आर प्लस स्मॉल आर मायनस कॅपिटल आर, हे मायनस मायनस प्लस स्मॉल आर, म्हणजे हे कॅन्सल काय होईल, कॅपिटल कॅन्सल होईल, काय राहील मायनस जी एम डिवायडेड बाय 2 स्मॉल आर कॅपिटल आर, स्मॉल आर प्लस स्मॉल आर म्हणजे 2r, 2r कॅन्सल होईल, म्हणजे हे काय राहील मायनस जी एम डिवायडेड बाय कॅपिटल आर, म्हणजे व्ही इनसाइडची व्हॅल्यू होईल. इथं आपण ह्या तिन्ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेल्या आहेत, व्ही आउटसाईड, व्ही इनसाइड आणि व्ही सरफेस, ह्या तिन्ही व्हॅल्यू आपण इथं कॅल्क्युलेट केलेल्या आहेत.